नमस्कार मित्रांनो, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपला बाप म्हणजे काय असतो? बाप म्हणजे आयुष्याची पूर्ती, आयुष्यामध्ये जे काही मोलाचं संघर्ष, मोलाचं वाटा त्या बापाचा त्या ठिकाणी असतो. त्या बापाला संपवण्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. स्वतःच्या बापाच्या डोक्यात टिकाव घालून त्या ठिकाणी बापाचा मृत्यू केलेला आहे. नेमकं ते काय घडलं? नेमकं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असं काय घडलं की बापाला त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न मुलाकडून झाला? अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये झालेली आहे. त्याच्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये त्या मुलाचा फोटो देखील टाकणार आहे की जी अहिल्यानगरमध्ये स्वतःच्या बापाला टिकाव घालून, जो आपल्या शेतामध्ये खाण्यासाठी टिकाव असतो, तो टिकाव घालून त्या ठिकाणी स्वतःच्या बापाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. मग अशा प्रकारची घटना का घडली? मित्रांनो, स्वतःच्या बापाला त्यानं का संपवलं? तर त्याचं वेगळंच कारण समोर आलेलं आहे. त्या ठिकाणी स्वतःच्या बापाला संपवण्याचं खरं कारण म्हणजे त्या बापाने स्वतःच्या सांगितलं होतं की मी तुला कसल्याही प्रकारचा जुगारासाठी 1 रुपया देणार नाही, तू तुझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम कर आणि काम केल्यानंतर त्यातून पैसा कमव. मग हे सगळं सहन न झाल्यामुळं अहिल्यानगरमधील त्या बापानं त्या ठिकाणी संपवण्याचं काम त्या मुलानं केलं आहे. इतकं मोठं कृत्य करून त्या ठिकाणी तो सांगत आहे की ते मी जे केलं ते चांगलं झालं, मला पैसे देत नव्हते, मला कुठल्याही प्रकारची मदत करत नव्हते, अशा प्रकारचं तो त्या ठिकाणी बोलत आहे. मग ह्याच्याहून समजत आहे की माणुसकी कोणत्या स्तराला गेली आहे. मायबाप आणि बापानं जो जन्म दिला, बापानं आपल्याला मोठं केलं, त्याला कसं समजायचं, त्या ठिकाणी कसं वागायचं, त्या कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, हे जे सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये कोण जबाबदार असेल? बापानं जन्म देऊन त्या ठिकाणी मुलाला मोठं करणं त्या ठिकाणी हे असेल की संस्कार त्याला कमी पडले? यातून मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.